कोल्हापुरात प्रेम प्रकरणातून प्रेयसीच्या नातेवाईकांनी तरुणाला संपवलं. नातेवाईकांवर शिरोली MIDC पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल. सांगली फाटा येथे प्रेम प्रकरणातून तरुणीच्या नातेवाईकांनी धारदार शस्त्राने सपासप वार करून तरुणाचा खून केलाय. ही घटना शुक्रवारी रात्री 9च्या सुमारास पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या शेजारी पुलाची शिरोलीतील सांगली फाटा बुधले मंगल कार्यालय येथे घडली आहे. खून झालेला तरुण हा पाडळी तालुका हातकणंगले येथील होता. तो सैन्य दलात भरती होण्यासाठी प्रयत्न करत होता. मयत तरुणाचं नाव संकेत संदीप खामकर, वय वर्ष 19, राहणार पाडळी तालुका हातकणंगले असून त्याचे पेठ वडगाव येथील एका मुलीशी प्रेमसंबंध होते. त्या मुलीच्या नातेवाईकांचा शिरोलीतील बुधले मंगल कार्यालयात बारशाचा कार्यक्रम होता. यावेळी संकेत हा मुलीला भेटण्यासाठी गावातील एका मित्रासोबत आला होता. मग बुधले मंगल कार्यालयात संकेत व नातेवाईक यांच्यात वाद झाला. या वादातून नातेवाईकांनी त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्यास ठार मारलं. ही घटना शुक्रवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घडली. या तरुणावर हल्ला होता त्यावेळी त्यांना रोखण्यासाठी कोणीच पुढे आलं नाही. त्याच्यासोबतच आलेल्या मित्राला मुलीच्या नातेवाईकांनी ठार मारण्याची धमकी दिली होती. मित्राने तेथून पळ काढला. त्याने शिरोली फाटा येथे येऊन अनोळखी व्यक्तीच्या मोबाईलवरून गावात फोन करून घडलेली घटनेची माहिती दिली. संकेतचे आर्मीत जाण्याचे स्वप्न होतं. लेखी, शारीरिक व मैदानी परीक्षेत पास झाला होता. फक्त वैद्यकीय तपासणी त्याची राहिली होती. मयत संकेतच्या वडिलांचे 5 वर्षापूर्वी निधन झालं होतं. त्यावेळी आई संकेतला सोडून माहेरी गेली होती. त्यानंतर आजपर्यंत संकेतचा सांभाळ आजी आजोबा चुलत्यांनी केला होता. संकेतच्या खुनाच्या बातमीचे पाडळी गावात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी संशयित आरोपी योगेश सूर्यवंशी, वय वर्ष 40, राहणार जाधव कॉलनी, पेठ वडगाव, तालुका हातकणंगले यास अटक केली आहे. या प्रकरणी शिरोली MIDC पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहकारी पोलीस निरीक्षक पंकज गिरी गोसावी करीत आहेत. ब्युरो रिपोर्ट, जनसबूत न्यूज, कोल्हापूर. संभाजी पुरी गोसावी. जनसबूत न्यूजच्या बातम्या पाहण्यासाठी आजच जनसबूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असणारे बेल आयकॉन प्रेस करा.